हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राणी तुपे। तर आषाढ महिन्याची पूजा चालू होते आमच्या घरी आणि माझ्या सासूबाई पूजा करत आहेत। तर ही सासरवाडीची काही पद्धत आहे, मला तर खरंच यामधलं काहीच माहिती नाही, तर मी त्यांना सगळं विचारूनच केलं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा। पण मम्मी मला हे सांगा, हे सगळं कशासाठी? हे आखाड्याच्या महिन्यात आपली सासरची देवी हां, ही त्याची पूजा करावी लागते आखाड्याच्या महिन्यात। भाजी खायची नाही महिनाभर आपण, हां, हिरव्या वल्ल्या भाज्या। मग हिला पुंजलं, देवीला पुंजलं की आपण खायच्या मग। आणि मग मुलगा झाला तर जावळ काढावं लागते, त्याचे केस काढावं लागते तिथं जाऊन मंदिरात। आणि पोरगी झाली तर आपण तुपा पोळ्याचं जेवण द्यायचं आणि घरीच करायचं। आणि मग केलं की मग ते केस आपले तिथं नेऊन आपल्या मुलाचं तर आपल्याला तिथंच करावं लागेल देवीच्या मंदिरात। मग तिथं जाऊन त्याला बांधायचं, मग तिथं पुजारी असते। दादाचं तिथंच करायचं ना? हा, दादाचं तिथंच करायचं। गोलूचं केलंय ना तिथं, गोलूचं केलं तिथंच। आता ते पण त्याचं बी करावं लागेल ना आपल्याला, छोटूच। हा, आता या दोघांचे तिथंच करावं लागते ना आपल्याला। आता हे आमुषा संपत आली, आज म्हणलं मंगळवार बी आहे तर म्हणलं करून घ्यावा। मला हे काही माहितीच नाही ना, इकडची पद्धत कसं माहित होईल? आता आम्ही पाहिलं तर तुम्हाला माहित होईल ना, तुम्ही पाहिलं तर माहित होईल। आणि मग